अखिल भारतीय महानुभाव संमेलनाच्या धर्मसभेत संत महंतांनी प्रकट केलेले अमूल्य विचार हे अनेक ठिकाणी महत्त्वाचे मानले जात आहे. भगवद्गीतेचा खरा अर्थ गतिहीन झालेल्या समाजाला गतिशील करण्याचं कार्य. त्यामुळे आजच्या काळात बडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान महानुभाव पंथांच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्मपंथाला गतिशील व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर सध्या महानुभाव पंथांचा सर्व इतिहास मराठी तत्कालीन प्राकृत भाषेत आहे. हा इतिहास पुराव्यांसह गुजराती व अन्य सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद करावी लागेल. तसेच यासाठी पुरातत्व खातं, राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन साळबाबा यांनी केले. यावेळी अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सवाच्या गुजरातमधील वाळविहीर या ठिकाणच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 3 दिवसीय महानुभाव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित धर्मसभेत महंत साळकर बाबा बोलत होते. या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी महंत बिडकर बाबा रणईचे अमळनेर हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वंस बाबा फलटण, महंत जामोदेकर बाबा अतुलमुनी काकाजी, महंत तिलारकर बाबा परभणी, महंत येळमकर बाबा, महंत कापूसतळणीकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत सुकेनेकर बाबा. तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, धर्मपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी गायकवाड, प्रकाश शेठ नन्नावरे, राजेंद्र जायभावे, भास्करराव गावित, अरुण महानुभाव, त्याचबरोबर छबुनागरे, साहेबराव आव्हाड, प्रवीणदादा शेवलीकर, तसेच भागवताचार्य चिरडे बाबा, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे, कार्याध्यक्ष वालेकर बाबा पारुतकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराज चिरडे, सायराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा विद्वांस, अचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री सुकेनेकर, दामोदर अण्णा बाथरे, महेंद्र मुनी कपाटे, बाळकृष्णदादा लोणारकर, बुद्धिसागर कपाटे, त्याचबरोबर आदी संत महंत तपस्वी यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या संमेलनासाठी आपली हजेरी लावल्याचं देखील पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले. तर कार्यक्रमास महानुभाव पंथांचे सर्व साधू संत महंत तपस्वी वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये देखील आकर्षक अशा रथांमधून देवांची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर महानुभाव पंथातील संत महंतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार आणि महानुभाव पंथांचे तत्वज्ञान या विषयावर आपल्या प्रवचनातून उपस्थित उपदेशी साधकांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. त्यानंतर रात्री भजन, कीर्तन, पूजा, अवसर, देवपूजा आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. जागर जनस्थानसाठी भूषण जैन.